तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण कोकणामध्ये आहे आणि कोकणातले ऑलरेडी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर तसाच एक कोकणातला व्हिडिओ आज परत एकदा आपल्या चॅनलवरती आपण शूट करत आहोत. तर आज आम्ही 2-3 दिवस आंब्याला जाऊन आल्यानंतर अजूनसुद्धा ना इकडे कोकणामध्ये काही काजूची जी झाडं आहेत ना ज्यांना लेट मोहर आला होता, तर त्या काजूच्या झाडांवरती ना अजूनसुद्धा काजू आहेत. तर अशाच काजू काढण्यासाठी आम्ही आलो होतो. इकडे आमचा ओढा आहे ना परटवण्याचा, तर तिकडे आमच्या डॉक्टरांच्या इकडे काजू आहेत, तर त्या काजू काढायला इकडे आलो होतो वैभवसोबत. तर या बागेच्या स्टार्टिंगला ना हे काजूचं झाड होतं, ज्या झाडावरती ना अगदी बऱ्यापैकी भरपूर अशा काजू होत्या त्याच्यावरती. आणि अजून त्या काजूच्या बिया आहेत ना अजून हिरव्याच होत्या, त्यातल्या काही जून होत्या आणि काही अजून कोवळ्या होत्या. तर मला वाटतं हे या काजूवरती ना अराऊंड फेब्रुवारीच्या एंड किंवा मार्चच्या बिगिनिंगला याच्यावरती मोहर आला असेल. तर त्याच्यामुळे इकडे काजू जे आहेत ना लेट इकडे तयार झाल्या होत्या. तर त्या काढायलाच इकडे वैभवसोबत आलो होतो. हे जर म्हटलं या कलमीच्या काजू असतात ना वेंगुर्ला वगैरे या जातीच्या काजू, तर त्या काजू त्या प्रकारच्या ज्या काजू आहेत ना त्या काही अर्ली ज्या सीझन चालू व्हायच्या आधी चालू येतात आणि काही ज्या काजू आहेत त्या मिड ऑफ सीझनला चालू होतात. तर त्यापैकी ज्या काजू आहेत, कारण हे गावठी काजू आहेत ना तर त्या साईजने छोट्या असतात, पण या वेंगुर्ला जातीच्या काजू आहेत त्या साईजने मोठ्या असतात. तर ह्या ज्या होत्या त्या वेंगुर्ला जातीच्याच काजूच्या बिया होत्या. तर जेवढ्या हाताजवळ येतील त्या काजू काढून झाल्यानंतर वैभव आहे तो झाडावरती चढून काजूच्या बिया काढत होत्या. तर त्यांनी येताना गरकू आणला होती, गरकी. त्या गरकीने तो काजूच्या बिया खाली ओढत होता आणि खाली जमवायला आमची सरिता काकी होती आणि तिच्यासोबत समीर होता जमवायला. तर या काजूच्या झाडाखाली ना खूप सारं असं रान झालं होतं आणि त्याच्यामुळे वरतून ज्या पडणाऱ्या काजूच्या बिया आहेत ना त्या जमवायला खूप डिफिकल्टीज येत होती. तरी पण समीर आणि काकी आहेत ना तर त्यांनी सर्व पातेला वगैरे बाजूला करून ती जाळी वगैरे सर्व बाजूला करून ना तरी बऱ्यापैकी काजूच्या बिया जमवण्याचा प्रयत्न केला होता. कारण वरतून जेव्हा काठीने ओढवते ना काजू वैभव वरतून ओढत होतं तर त्या अशा खालती पडल्यानंतर इकडे तिकडे पसरत होत्या. तर ते पसरलेल्या काजू परत त्या एका काजूवरती लक्ष ठेवणं अवघड होतं, कारण वरतून एकाच वेळेला 4-5 काजू पडल्या की त्या वेगवेगळ्या दिशेला उडत होत्या. तर ही जी समोर पिशवी पाहत आहे ना तर ह्या काजूवरती पूर्ण ही पिशवी भरून काजूच्या बिया भेटल्या होत्या. याच्यामध्ये ओल्याच बिया जास्त होत्या आणि सुक्या बिया थोड्याफार प्रमाणात होत्या. तर एंट्रन्सच्या इथे होती ती काजूच्या बिया, काजूची जी झाड होतं तर त्याच्यावरच्या बिया काढून झाल्यानंतर आम्ही इकडे पुढे अजून त्यांची काजूची झाडं होती तर तिकडे आलो. तर इकडे ना डॉक्टरांनी चंदनाची सुद्धा झाडं लावली आहेत आणि ती झाडं अगदी बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टरांनी खूप मेहनत घेतली होती, कारण कंपाऊंड वगैरे मारलं होतं आणि पाणी वगैरे टाईम टू टाईम त्यांना सोडायला लागायचं. कारण इकडे ना आमच्या रानामध्ये डुकरांचं प्रमाण जास्त आहे आणि ते असं ओली जागा वगैरे दिसली ना की ते उकरून काढतात. तर ही झाडं स्टार्टिंगला डॉक्टरांनी जपली होती आणि त्याच्यामुळेच आता ही झाडं आहेत ती चांगली बऱ्यापैकी बहरलेली दिसतात. तर इकडे वरती बागेत आलो ना तरी समोर एक काजूचं झाड आहे, जे गावठी काजूचं झाड बोलतो ना त्या प्रकारचं होतं. म्हणजे बिया छोट्या असतात आणि बोंड जे आहे ना ते बोंडसुद्धा आकाराने छोटंच असतं. तर ते काजूच्या झाडावरती होते काजू थोड्या प्रमाणात. तर खालती काजू काढून झाल्यानंतर इकडे वैभवसोबत इकडे या काजूच्या इथे आलो होतो.
तर ज्या गावठी काजूची झाडं असतात ना त्यांचे बोंड खायला टेस्टी असतात आणि ज्या बाजारच्या म्हणजे जे वेंगुर्ला वगैरे जे आहेत ना त्याचे लाल कलरचे बोंड असतात तर ते एवढे खायला टेस्टी नाही लागत. तर ही जे आहेत ना पिवळ्या कलरचे बोंड ते तुम्ही कच्चेसुद्धा खाऊ शकता. तर इकडे आहेत ना खाण्यासाठी आम्ही अलगद झेलून जे आहेत ना ही बोंड आम्ही काढली होती काजूची बोंड वरतून. आणि ते येताना आम्ही मीठ मसालासुद्धा घेऊन आलो होतो की जेणेकरून बोंड जर भेटलीच तर कापून मस्त की मीठ मसाला लावून खायचे. तर इकडे आम्ही याच्या आधीच ना खूप सारे बोंड आहेत ना काजूची बोंड पिकून खालती पडली होती आणि त्याचा पूर्ण असा सडाच पूर्ण काजूच्या झाडाखाली दिसत होता. जिकडे पाहा तिकडे ना पिवळी पिवळी अशी बोंड दिसत होती. पण खालती पडलेली बोंड जे आहेत ना ते तुम्हाला माहिती असेल की याची काजूचे जे बोंड आहेत तर त्याची फेणी बनवतात जे तळ कोकण आहे ना त्या भागात. तर त्यांच्या बागा ज्या आहेत ना ते पूर्ण साफ वगैरे केलेल्या असतात. तर त्यामुळे ते लोक खालती पडलेली बोंडसुद्धा यूज करतात. पण रानातली बोंड खालती पडलेली कधी खाऊ नये कारण रान आहे. तर इतर जे जीव आहेत ते आपलं खाणं शोधत असतात. तर ते चुकून एखाद्या बोंडाला चावा मारलेला असेल तर त्याच्या वीजबाधा होऊ शकते. तर इकडे ना आम्ही जी बोंड काढली होती ना तर त्या बोंडांचा असंच एक व्हिडिओ काढायची आमची तयारी चालू होती. मस्त आहे की धुवून वगैरे जे बोंड आहेत ना बोंड मस्त आहे की धुवून कट बीट करून त्याला मीठ मसाला लावून एकदम खाण्याचं आमचं पद्धतशीर नियोजन होतं. कारण आधी वैभवने ना जेवढं पण होतील तेवढं शक्य करून बोंड आणि काजू आहेत ना ते आधी काढले आणि शेवटला घरी जाता जाताच आम्ही ही जी बोंड काढली होती आणि ते कापून खायचा आमचा प्लॅन होता. भारी तू कोयती आहे ना दूर कोयती बरोबर एकदम. तर बोंडांचा जो हा वरचा चिकाचा भाग आहे ना तो देठाकडचा भाग तो पद्धतशीर कट करायला लागतो. नाही तर तो जर खाल्ला ना तर घशाला चांगली जोरदार अशी खवखव चालू होते आणि दुसऱ्या दिवशी घशाची पूर्ण वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तो जो चीक आहे तो जरा डेंजर असतो. तर बोंड खायच्या आधी तो वरचा जो देठाकडचा भाग आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मस्त की बोंडांच्या कापा करायच्या मीठ मसाला लावायचा आणि खायचं. एकदम भारी लागते एक नंबर टेस्ट. आणि तुम्ही कच्चेसुद्धा खाऊ शकता आणि सेम तुम्ही भाजूनसुद्धा मस्तपैकी खाऊ शकता. तर काही लोक प्रेफर करतात की भाजून खायचं. भाजून खाल्ल्यामुळे काही दुसरं जे खोकल्याचा वगैरे त्रास आहे ना किंवा घसा खवखवतो वगैरे तर तो होत नाही. आम्ही काय मला ना बरेच वर्षांनी बोंड खायला भेटले कारण ह्या सीझनला कधी आम्ही गावाला येत नाही आणि ज्या सीझनला गावाला येतो मार्चमध्ये तेव्हा जस्ट नुकतीच बिया धरायला चालू झालेलं असतं. तर त्यामुळे बोंड तर काही भेटत नाही. तर बरेच वर्षांनी बोंड खायला भेटल्यानंतर मोह काय आवरला नाही. तर पटापट सर्व बोंड जे आहेत ना ते आम्ही कट करून घेतले आणि त्याच्यानंतर जे आहे ना ते पुढचं नियोजन जे मीठ मसाला मस्त की लावून एकदम खाण्याचं जे मजा आहे ना ती मजा आम्ही घेणार होतो. खालती का आता टाकणार हॅलो हाताने पेरलाच तरी चालेल बरं ना. अरे हात ओले आहेत ना सगळं चिकटेल हाताला. मला वास आला मला कसला घाण पाडला. दिसतोय काय तर फायनली बोंड कट करून मीठ मसाला वगैरे पद्धतशीर लावून झाला होता आणि इकडे असे जस्ट एक सजावट केली होती पद्धतशीर
आणि थोडीफार बोंड खाल्लेले आम्ही तिथे. आणि त्यानंतर जे मीठ मसाला लावला ते घेऊन पुढे आम्ही चालत चालत गेलो रस्त्याने खाणार होतो आम्ही. तर त्यासाठी असे काजूच्याच पानांचा असे पातळी बनवले होते आणि त्याच्यामध्ये ती बोंड घेतली होती. तर हा बोंड आहे ना लांबून चांगला मोठा दिसत होता आणि परत जवळ आल्यानंतर पचका झाला, कारण एका बाजूने ना तो पक्ष्याने खाल्ला होता. तर फायनली एवढे सारे ओल्या बिया आणि सुक्या बिया भेटल्या होत्या आणि ते इकडे कॅटेगरी चालू होती. ओल्या बिया सॉर्ट आऊट करायच्या, ओल्या बिया बाजूला आणि सुक्या बिया बाजूला. आणि ज्या सुक्या बिया आहेत ना त्यांना चांगलं मस्तपैकी शेक देऊन 2-3 दिवसानंतर त्या भाजणार होतो. कारण काय माहिती आहे, जर ओल्या बिया जर भाजल्या ना तर त्याच्यामध्ये ऑलरेडी चीक असतो आणि तो चीक ओला असल्यामुळे जर भाजल्यात आणि त्या भाजल्यानंतर तो त्या चिकाचा जो उद्रेक होतो ना त्यातला जर चीक चुकून अंगावर उडाला ना तर नक्की तो चीक तुम्हाला कामाला लावेल. तर त्यामुळे काजूच्या बिया पूर्ण कडक सुकेपर्यंत ना चांगलं त्यांना ऊन द्यायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. अशाच भेटूयात एका कोकणाच्या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.